भागोबाई मकाळे आई माझी आई, काळाची काळीने विश्वाची मालकी नाहीच आहे. आणि आज माझ्या या ठिकाणी तुझ्या दरबारामध्ये जिल्हा परिषदचे दोन्ही उमेदवार तुझ्या दर्शनासाठी इथं आलेले आहेत. तुझा आशीर्वाद घेण्याकरता प्रथम इथं आलेले आहेत. तर हे दोन्ही उमेदवार अगदी चांगल्या प्रचंड बहुमताने विजय होऊन गुलाल तुझ्या इतर चरणावरती उधळायला आले पाहिजेत. आज चांगला दिवस आहे, पंचमीचा दिवस आहे. मुहूर्त मेळ तुझी आई लावलेली आहे. आणि आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज पुण्यतिथी दिवस आहे. आणि ह्या पुण्यतिथी दिवसानिमित्त महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी साहेब शिंदे साहेब यांची विचारधारा घेऊन हे उमेदवार आज जिल्हा परिषदेच्या रिंगणात आहेत. तर ह्यांच्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ह्या रिंगणामध्ये उभे आहेत. तर ह्यांच्या वरती पाठीवरती कृपा आशीर्वाद असू दे आणि त्यांना प्रचंड बहुमताने विजय होऊ दे. हर हर महादेव. या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनाचे उमेदवार जिल्हा परिषदेचे उमेदवार ज्ञानेश्वरजी गायकवाड या ठिकाणी तुझे आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत. आई त्यांना आशीर्वाद दे आणि प्रचंड बहुमताने या निवडणुकीमध्ये विजय होऊ दे असा आशीर्वाद दे. यासाठी तुम्हाला तुझ्या इथे साकडे घालायला आम्ही आलेलो आहे. आई जाणून वयाचं सावरोली जिल्हा परिषदेचे शिवसेना शिंदेगड भाजप आणि आरपीआय युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर गायकवाड आणि पंचायत समिती उमेदवार माधुरी पाटील यांनी वडवळ गावचे ग्रामदैवत दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली आहे. सावरोली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी महायुतीचे ज्ञानेश्वर गायकवाड आणि माधुरी पाटील हे निवडणुकीला सामोरे जात आहेत. अगदी काही दिवस बाकी राहिले असताना दोन्ही उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. घरोघरी जाऊन प्रचार केला जातोय आणि या प्रचारात महायुतीचे पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचं हे बिगुल वाजलेलं आहे. या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद उमेदवार म्हणून मी ज्ञानेश्वर भानुदास गायकवाड आणि पंचायत समितीचे उमेदवार माधुरी संदेश पाटील या दोन्ही आम्ही उमेदवारांना आमच्या या वडवळ गावी वाघजाई मातेचं आम्ही दर्शन घेऊन शुभारंभ प्रचाराचा नारळ आम्ही इथे वाढवला आहे. आम्हाला माता देवी माता ही यश देईल आणि आम्हाला बहुमतानं निवडून देईल आणि अशी मला खात्री आहे. आणि या वडवळवासियांचं ह्या ठिकाणी एक त्यांची देवीची एक आख्यायिका आहे का इथे दर्शन घेतल्यानं आणि मनोभावे पूजन केल्यानं नक्कीच विजय प्राप्त होतो अशी माझी धारणा आहे. त्यांच्या जिल्हा परिषदेचा उमेदवारीच्या निमित्तानं तसेच माधुरी संदेश पाटील यांच्या पंचायत समितीच्या उमेदवारीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. त्या वाघेश्वरी महाकाली मातेच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे. मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे.
देव, देश आणि धर्मासाठी कायमस्वरूपी आपण काम करत राहणारी मंडळी आहोत आणि देशाची सेवा, धर्माची सेवा करण्याच्या सूचना या ठिकाणी मी या दोन्ही उमेदवारांना करेन. सर्वसामान्य जनतेपर्यंत निवडून तुम्ही येणारच आहात, उमेदवार मीच आहे असं समजून मी काम करणार आहे आणि जनतेची सेवा आपण येत्या 5 वर्षामध्ये पूर्णपणे कराल, कुठेही अपेक्षाभंग होणार नाही, अशा प्रकारचं या ठिकाणी मी यांना सूचना करतोय. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.